शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्य आणि 50हून अधिक सरपंच आणि ठाकरे गटाच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। नाशिकहून 400 कार म्हणजेच 4 व्हीलर आणि हजारो कार्यकर्ते हे ठाण्याकडे निघालेले आहेत। ठाण्यात जात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य नाशिकमधून ठाण्यामध्ये हे सगळे येत आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, विलास शिंदे हजारो शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतायत। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य, मोठाच्या मोठा ताफा नाशिककडून ठाण्याकडे येतोय, काय सांगाल? सुवर्णा, हे सगळेच कार्यकर्ते जे आहे, पदाधिकारी जे आहे, ते ठाकरेंच्या शिवसेनेतून आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन आज त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। आता ते ठाण्यामध्ये पोहोचलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश जो आहे तो ठाण्यामध्ये होणार आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर हे सगळेच नगरसेवक आहे, ठाकरेंच्या शिवसेनेमधले हे सगळेच पदाधिकारी आहे जे आज प्रवेश करत आहे। विलास शिंदे यांच्यासोबत हे 8 नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी जे आहेत ते प्रवेश करणार आहे। विलास शिंदे यांच्या प्रवेशासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते विक्रम नागरे आपल्यासोबत आहे। खरं तर विलास शिंदे यांचा प्रवेश होतोय तो आपण घडवून आणलेला आहे आणि नेमकं काय किती ताकद या निमित्ताने वाढणार आहे, कसं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं? नक्कीच अण्णांचा 100% नाशिक जिल्ह्याला फायदा होईल। नुसतं शहराला नाही तर जिल्ह्याला फायदा होईल। आम्हाला वाटलं होतं एक 200-400 गाड्या निघतील, पण ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी साहेबांनी सांगितलं का अण्णा बोलले, साहेबांशी बोलले की आपला प्रवेश निश्चित झाला आहे आणि आपल्याला रविवारी प्रवेश करायचा आहे, शुक्रवारी बोलले। आपण म्हटलं एक 200-400 गाड्या करूया। पण आम्ही ज्या लोकांशी बोललो तर आज तुम्ही बघितलं, मीडियाने बघितलं आणि नाशिकने बघितलं, साधारण 1400-1500 गाड्या निघाल्या आणि यात कोणी पेड नाही आहे। महिला फक्त नगरसेविका असतील, बाकी सगळे स्वयंस्फूर्त निघाले। आणखी काही नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, तुम्ही देखील नगरसेवक होतात सभागृहामध्ये। पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय, नेमकं काय निर्णय घेतला आणि किती तुम्ही पदाधिकारी आहात? आम्ही जवळपास 1300 ते 1400 गाड्या घेऊन प्रत्येक भागातून, प्रत्येक नाशिकच्या पंचक्रोशीमधून सर्व शिवसैनिक विलास अण्णांवरती विश्वास दाखवून आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करत होतो। तीही शिवसेना होती आणि आज ही शिवसेना आहे। निश्चितपणे शिंदे साहेबांनी केलेले विकास कामं असतील आणि आम्हाला देखील प्रभागामध्ये त्यांच्या सारख्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला देखील जनतेचे कामं करायचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश करत आहोत। तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेत काम केलं, आज ठाकरेंची शिवसेना असेल किंवा इतर पक्षातून पुन्हा शिंदेंकडे जाताय, नेमकी काय भावना आहे? खरं तर नाशिक शहराचा जो विकास खुंटलेला आहे, लोकांना विकास पाहिजे। आम्ही विकासाच्या दृष्टीने आणि शिंदे साहेब आमच्यासोबत असल्यावर विकास घडेल म्हणून आम्ही विकासाच्या दृष्टीने शिंदे साहेबांसोबत अण्णांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते आज प्रवेश करत आहेत। नाशिक शहरात जे प्रभागवाईज जो विकास थांबलेला आहे तो शिंदे साहेबच करू शकता। आपण बघतोय सुवर्णा, हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। पुढच्या काही वेळामध्ये या आदित्य बँकेट हॉलच्या परिसरामध्ये असलेल्या ठिकाणी त्यांचा प्रवेश सोहळा जो आहे तो होणार आहे। हळूहळू हे कार्यकर्ते जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीनं ढोल जे आहे ते वाजवले जात आहे। आपण बघतोय नक्की लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ह्या सगळ्या ताफ्याबरोबर विलास शिंदे यांचा ताफा होता जो नाशिकहून निघालेला आहे आणि जसं कळलं की 200-300 गाड्या नाही, साधारणपणे 1000 गाड्या या विलास शिंदेंसोबत आल्या। जोरदार शक्ती प्रदर्शन। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होती आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे। पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटतीलच। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा राहील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिळवत पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं म्हटलं। त्यामुळे सरकार हिंदीच्या सक्तीवर ठाम आहे।
सरकारच्या या निर्णयाविरोधात सभागृह आणि सभागृहाबाहेर संघर्ष करण्याची जोरदार तयारी विरोधी पक्षानं केली आहे। यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरण्याची शक्यता आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असतो। विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातलेला आहे। आतापर्यंत कळत नव्हतं विरोधकांची भूमिका काय आहे। महाविकास आघाडीची बैठक आहे इतकंच कळत होतं, पण विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली, त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणं योग्य नसल्याचं कारण विरोधकांनी दिलेलं आहे। शक्तीपीठ महामार्ग हा फक्त कंत्राटदारांकरता बांधण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मतं मिळवण्याकरता राज्यातील जनतेची फसवणूक केली, दिशाभूल केली असंही विरोधकांनी म्हटलंय। त्रिभाषा धोरणावरूनही सत्ताधारी राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार, जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बूट, तुमच्या पायातले चप्पल, कपडे सुद्धा सरकारने दिलेले, अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे। तीन दिशेला तीन तोंड आहेत। एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत। कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास 12.5 कोटी 6 लाख गाड्यांना हे चुकीच्या फाईन मारल्यात, कारण एमएसआरडीसीने घोटाळा केलेला। पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये। 3000 कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची, एमएसआरडीसीचा घोटाळा, एमएमआरडीएचा घोटाळा, गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल, 17,000 कोटीचं टेंडर काढलं, आता 14,000 कोटीवर आलंय। हेच 3,000 कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून, लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीममधून जे काढलेले आहेत, तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात। आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये। दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलारजंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे। हे अशा अनेक गोष्टी आहेत, पण भ्रष्टनाथांची जी एशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागलेत। आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे। शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले, म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे। ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे सरकार आहे। की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू। पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून। त्याच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम सरकारनं आयोजित केलेला होता, त्याच्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेत। टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे। वाट्यावरून भांडणं सुरू झालेली आहे तिघांची, आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे। म्हणजे एकमेकाच्या खात्यावर, निधीवर डोळा ठेवू नये,
हे डोळ्यात ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे, म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर. यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा, जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे. यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे. अधिकाधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची.